विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीबद्दल जे तुमच्या मनात प्रश्न असतात ते सगळे आपण घेणार आहोत. यामध्ये तुमचं जाहिरात असेल, बुक लिस्ट असेल, प्रमोशन, बदली, अभ्यासक्रम, पगार, सुट्ट्या, सुविधा, पेन्शन, पैसे कसे खायचे, किती खातात, हे सगळं सांगणार आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे. अभ्यास कोणाचाही होऊ शकतो, इच्छा असेल आणि तुम्हाला खूप मार्ग दिसत असेल की बाबा अरे एवढ्या सुविधा मिळणार आहेत आपल्याला, तर आपण अभ्यास करायला काही अडचण नाही. एखादं ह्या क्षेत्रात नसेल तर मी या म्हणणार नाही, पण येणार असेल तर मी त्याला जा पण म्हणणार नाही. जर एखादं कुठेतरी आयटीत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, हुशार आहे, अजून त्याची इकडे स्पर्धा परीक्षेत येण्याची इच्छा नाही, तर त्यांना मी या सुद्धा म्हणणार नाही. आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेल बघणार आहोत. यावेळी तलाठी भरती 3 वर्षांनी येते. 1500 पेक्षा जास्त जागा फक्त तलाठी पदाच्या आहेत. आपण तलाठी पदाबद्दल सगळी माहिती घेतोय, परंतु तलाठी परीक्षा इतिहासात पहिल्यांदा एमपीएससी कडे जात आहे. एमपीएससी कडे जाण्याचं कारण असं होतं की आधी वेगवेगळ्या घटकांनी परीक्षा घेतल्या, परंतु लोक पासच होत नव्हते. म्हणजे माझं स्वतःचं पीएसआय म्हणून सिलेक्शन झालं, राज्यात 67वी रँक आली, परंतु 4000 तलाठ्याच्या जागा होत्या. मी तिथं तलाठी होऊ शकलो नाही. कारण काय असायचं, फ्रॉड असायचं, हे त्यांना माहिती. म्हणूनच ती एक्झाम एमपीएससी कडे दिलेली आहे. टीसीएस मध्ये पण अनेक जणांचे फ्रॉड झाले, सगळ्यांचे झाले नाही, अनेक जणांचे म्हणले मी. टक्केवारी आहे की 10-20% लोक हे बोगस पद्धतीने भरलेले आहेत, हे त्यांना माहिती आहे. अनेकांच्या चौकशी चालू आहेत, काही दडपले गेले, होऊन गेलं, तसंच ऍडजस्ट झालं. तर आता ती एक्झाम एमपीएससी कडे जाणार आहे, त्यामुळं काहीतरी फ्रॉड होणार आहे हे डोक्यातलं काढून टाका. इथं सगळा तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या कमी वेळेत चांगल्या नियोजनाचा विषय आहे. अभ्यास कुठूनही करता येतो. तुम्ही खेडेगावात बसून अगदी काम करून, जॉब करून अभ्यास करू शकता, फुल टाइम करू शकता. अजून तुमच्या काही अनेक अडचणी असतील, अडचणी प्रत्येकाला आहेत. कोणाच्याही बापाच्या अकाउंटला कोटभर रुपये, 10-20 कोटी, 100 कोटी आहेत आणि मला तलाठीच व्हायचंय असं कोणाचंही नसते. सगळ्यांची तीच परिस्थिती आहे. आई वडील काहीतरी छोट्या नोकरीला आहेत, किंवा शेती करतात, किंवा मजुरी करतात. प्रत्येक जण खेडेगावातला आहे. बहुतेक जण मराठी मीडियमचे आहेत. आता नवीन नवीन काही सेमी इंग्लिशचे आलेत. कुणी एकदम कॉन्व्हेंटच्या इंटरनॅशनल स्कूलला शिकलंय, आयआयटी ला शिकलंय, एम्सला शिकलंय, किंवा आयआयएम ला शिकलंय. अशातला भाग नाही. सगळी जनता अशीच. सर्वसामान्य ग्रॅज्युएशन, सर्वसामान्य इंजिनिअरिंग कॉलेज, आणि इकडे शिकून ते शेवटी इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत. आता ह्या जागा एवढ्या आहेत. 3 वर्षांनी भरती आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जागा झालेल्या आहेत 5000. परंतु तुम्ही जर परिपत्रक बघितलं, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जर तुम्ही फॉर्म भरला नाही, उद्या जर आम्ही जागा वाढवल्या, तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या जागा वाढून आमच्या हिशोबानं 10,000 होणं अपेक्षित आहे. सध्या जे दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांबद्दल शासन आता पहिल्यांदा सिरियस झालेलं आहे 10-12 वर्षामध्ये, की बाबांनो हे अंगावर घ्यायला नको. ह्यांचे काय मुद्दे असतील छोटे मोठे मिटून घ्या, भ्रष्टाचार थांबवा, नाहीतर हे एक दिवस आपल्याला घरी बसवणार आहेत. त्यामुळं इथं भ्रष्टाचार होणार नाही आणि जागा सुद्धा वाढणार आहेत. त्या घाईघाईतच तुमच्या तलाठी भरतीच्या जागा इकडे काढलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की तलाठी भरती किंवा इतर सगळ्या एक्झाम ह्या प्रिलिम्स फक्त ऑनलाईन होणार होत्या, परंतु आता त्या ऑफलाईन होणार आहेत. अर्जांची संख्या प्रचंड असणार आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर मागच्या वर्षी तलाठी भरतीला एकूण 13 लाख अर्ज आले होते. किती आले होते? 13 लाख अर्ज आले होते. आणि ह्या 13 लाख अर्जामधून फक्त जागा किती होत्या? 3000. त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड झालेले आहेत. हे सगळ्यांना मान्य असलेलं सत्य आहे. ठीक आहे. तर आता ह्या वर्षी सुद्धा 10 लाख, 15 लाख एवढे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत. आता विषय असा आहे की मग घाबरून जायचं का? नाही. ह्याच्यामध्ये टाइमपास लोकच एवढे असतात की ह्या 13 लाखामध्ये डायरेक्ट 10 लाख लोक टाइमपास होते. ह्यांचा पुस्तकाचा काही संबंध नाही, फक्त फॉर्म भरले. ह्या 10 लाखापैकी 5 लाख लोक एक्झामलाच गेले नाहीत. काही गेले तर फक्त चला जाऊन बघूया, चला त्या निमित्तानं पुणे मुंबई फिरून येऊया, अशा हिशोबाने फॉर्म भरले होते. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका की अरे बापरे 13 लाख फॉर्म, मग माझं कसं होईल, ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये अभ्यासावाले खूप कमी आहेत. की बाबा ज्यांनी काहीतरी पोलीस भरतीचा अभ्यास केलाय, सरळ सेवेचा केलाय, एमपीएससीचा केलाय, किंवा मागच्या 2-3 महिन्यापासून अभ्यास करतात एक्झामच्या आधी, किंवा जाहिरात आल्यावर अभ्यासाला लागलेत, असे विद्यार्थी फक्त 3 लाख होते. बाकीचे 10 लाख असे होते माहिती का, उगच टाइमपास करायचा, फॉर्म भरायचा म्हणून भरायचा, असे लोक होते. तर ह्यावेळेस तुम्हाला ती संधी नाही. आता बघा, ह्या एक्झामचा फॉर्म कोणी कोणी भरायचा आहे, की जे आधीच एमपीएससी करत आहेत अशा विद्यार्थी भरणारच आहेत. त्यांना आम्ही नाही म्हणलं तरी ऐकणार नाहीत. त्यासोबत सरळ सेवा, की बाबा नाही मला आरोग्य सेवक करायची, मला ग्रामसेवक करायचे, मला कृषी सेवक करायचे, कारण माझं कृषी झाले. कोणीतरी वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक होते, नर्सिंग झाले, पण करत आहेत, ते सरळ सेवा करत आहेत वेगवेगळ्या एक्झामच्या. मग ते लोक सुद्धा आता फॉर्म भरणार आहेत आणि फॉर्म भरला पाहिजे.
जरी तुम्ही एक्झाम ती स्पेसिफिक अभ्यास करून दिली नाही तरी सुद्धा एक अंदाज येण्यासाठी, स्वतःची क्वालिटी ओळखण्यासाठी ह्या सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. पोलीस भरतीचे आपले अनेक विद्यार्थी आहेत. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की तिकडं कोणाची हाईट बसत नाही, काहींची बौद्धिक क्षमता चांगली आहे परंतु शारीरिकदृष्ट्या ते कमकुवत आहेत, ते लेखी परीक्षेला बसत नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा 100% फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यामुळे काय होणार आहे, एवढ्या सगळ्या जागा आहेत. तुम्ही प्रिलिम्स तर पास होता, थोडाफार अभ्यास इथून पुढे केला तर, कारण तुमचा अभ्यास झालेला आहे. तोच अभ्यास आहे, थोडा ऍडव्हान्स लेवलचा आहे, परंतु मेरिट सुद्धा कमी लागणार आहे, कारण एका जागेसाठी जवळपास 15 पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत. मग समजा जर आपण 8,000 जागा पकडल्या तरी सुद्धा तुम्हाला 1,00,000 विद्यार्थी लेखी परीक्षेला बसवायचे. तुम्हाला अंदाज येईल की नक्की काय अभ्यास आहे, प्रश्न कसे येतात आणि आपण काय केलं पाहिजे, आपलं काय चुकतं किंवा आपल्याकडे काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. लक्षात घ्या, कंबाईन गट ब आणि गट क, ठीक आहे, गट ब आणि गट क जे आहे ह्यांचा अभ्यासक्रम एक आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी तीच आहे, टप्पे तेच आहेत, घेणारी संस्था तीच आहे. मग तुम्ही तलाठीचा अभ्यास केला, तुमचा PSIचा अभ्यास होतोय, तुमचा STIचा अभ्यास होतोय, तुमचा लिपिकचा सुद्धा अभ्यास होतोय, तुमचा इतर पदांचा सुद्धा अभ्यास होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, भले ह्या वर्षी तुम्हाला अपयश येऊ द्या, तुम्ही पुढच्या वर्षी तर पात्र व्हाल. म्हणजे मला आठवतंय की मी जेव्हा पहिल्यांदा फॉर्म भरला होता मला काहीही येत नव्हतं, उगाच फॉर्म भरायचा म्हणून भरला, जाऊन बसलो, काहीही माहित नव्हतं. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिने कधी MPSC पण डोक्यात घेतली नाही, आणि जेव्हा घेतली तेव्हा दन 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 प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू फायनल सिलेक्शन चालले, जॉईनिंगला डायरेक्ट MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी फौजदार. आलं लक्षात. मला हे सांगायचंय की प्रत्येकाची सुरुवात शेवटी शून्यापासून होती. कोणाचं असं नसतं की पहिल्या दिवशीच अभ्यास केला 60 मार्क पडले, असं कोणाचंही होत नाही. प्रत्येकाला, शिक्षक असेल, कोणी सायंटिस्ट असेल, कोणी राजा महाराजा असेल, त्याला काहीतरी शून्यापासून सुरुवात करावी लागते, पहिल्यापासून गोष्टी शिकाव्या लागतात. कोणीतरी जन्मताच तलवारबाजी आणि धनुष्य चालवायला शिकत नसतं, तसं तुमचंही आहे. तुम्हाला अभ्यास करत असताना एक एक विषय बेसिक टू ऍडव्हान्स शिकायचा आहे. प्रत्येकच विषय तुम्हाला कळावा असं काहीच नाही, प्रत्येकच विषयाला तुम्हाला आउट ऑफ मार्क यावं असं काहीच नाही. टप्प्याटप्प्यानं तुम्ही ते शिकू शकताय. ओके. हा, आता ह्याच्यामध्ये बघा, पोलीस भरतीच्या प्रत्येक मुलाने फॉर्म भरायचा आहे, कारण काय आहे, तुम्हाला एक अंदाज येणार आहे. येऊ द्या 30 मार्क येऊ द्या, 40 येऊ द्या, काय फरक पडतोय, परंतु स्कोर वाढणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. नवीन काही असे विद्यार्थी आहेत की जाहिरात आल्यानंतर किंवा कोणीतरी सांगितलं किंवा पदवी झाली किंवा 12वी नंतर आता अभ्यासाला लागलीत, पण मी त्यांना असं सांगेल की तुम्हाला जर प्युअरली स्पर्धा परीक्षा करायची असेल तरच इकडे या. तुम्हाला जर असं वाटतंय की नाही मी रिपीट करतोय, मला नीट मधून मला डॉक्टर व्हायचंय, इकडे येऊ नका. तुम्हाला असं वाटतंय की माझं ग्रॅज्युएशन चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून XYZ झालंय आणि मला चांगलं रिसर्चमध्ये जायचंय, तर तुम्ही इकडे येऊ नका. पण तुम्ही ठरवलंच आहे की बाबा माझं ग्रॅज्युएशन एवढं चांगलं नाही, मला स्कोप नाही, मला घरून बिझनेसला मिळणार नाही किंवा माझ्याच्यानं बिझनेस होणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे कशा पद्धतीनं करायचं आहे, कशा पद्धतीनं पुढे जायचं. तुम्हाला गरज असेल तर ही आपली बॅच घ्या. ह्या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात ही एकमेव बॅच अशी आहे की ही सगळ्यात तुम्हाला कमी फी मध्ये मिळते. फक्त 1,000 रुपयात तुम्हाला लाईव्ह बॅच मिळते, जुनं पुराणं काही टाकत नाहीत. त्यासोबत मी स्वतःच पहिल्या टाइमला PSI झालो होतो, पुण्यात शिकून गावाकडे झालो होतो. ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय की तुमच्यासारखीच माझी परिस्थिती होती. प्रत्येकाला परिस्थितीवर मात करता येते, फक्त मार्गदर्शन प्रॉपर लागतं, तुमचा प्लॅन व्यवस्थित लागतो. तसं नाही केलं तर तुमचंच नुकसान होणार आहे. ठीक आहे. सुशांत सर आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. राहुल सर आहेत, त्यांचं सिलेक्शन झालं नसलं तरी त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. बांगर सर बिचारे वजनदार असल्यामुळे त्यांना पाळता येत नव्हतं, तर त्यांनी सुद्धा PSIच्या 2-2 मुलाखती दिलेल्या आहेत, परंतु फायनल सिलेक्शन झालेलं नाही, कारण फिजिकलला मार्क कमी असायचे, तेव्हा फिजिकलचे मार्क पकडले जायचे, आता पकडले जात नाहीत. ठीक आहे. तर बाकीची सुद्धा तज्ञ टीम आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल. बॅचचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, परंतु जुने लेक्चर नाहीत, सगळे नवीन लेक्चर आहेत, ते तुम्हाला नंतर रेकॉर्डेड बघता येणार आहेत. तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स आहेत, सराव प्रश्नसंच आहेत, आणि त्यासोबत आता MPSC कडे वेगवेगळ्या जवळपास 20-25 संवर्गाच्या जागा इकडे ऍड होणार आहेत. म्हणूनच तो आकडा फुगत चाललेला आहे. म्हणून आम्ही सांगतोय 8,000 जागा तर आरामात होणार आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला तलाठीचा अभ्यास एकच आहे, नगर परिषदचा एकच आहे, जलसंपदा एकच आहे, वेगवेगळ्या विभागाचे लिपिक एकच आहेत, आणि हे सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला एकच सिलेबस आहे, एकच पॅटर्न आहे, एकच मेरिट लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला बॅच सुद्धा एकच घ्यायची आहे, ती म्हणजे विजयपथ बॅच महाराष्ट्र अकॅडमी ऍपमध्ये. आवडली तर घ्या, नाही आवडली तर बॅच घेतल्यानंतर 4 दिवसांनी सांगा की बाबा आम्ही तुमची लेक्चर बघितली, आम्हाला क्वालिटी आवडली नाही. तसं नसेल सांगायचं माझी आजी मेली आहे किंवा माझी मावशी आजारी आहे, माझे पैसे मागत आहे, तरी पण आम्ही पैसे मागत येतो,
म्हणजे एक तर फी कमी, सिलेक्ट झालेले स्वतः तुम्हाला शिकवणार, मुलाखती दिलेले शिकवणार, अनुभवी लोक शिकवणार, आणि तुम्हाला कोर्स नाही आवडला तर फी सुद्धा मागं देणार. ठीक आहे. आणि ते पण सगळ्यात कमी फी आहे. लोक 10,000 फी घेतात, कशी घेतात कोणासाठी घेतात माहित नाही, परंतु एवढ्याची गरज नाही. आता बघा, पात्रता काय आहे की तुमचं शिक्षण पदवी पाहिजे. ह्या पदवीमध्ये तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल किंवा लास्ट इयरला असाल तरीही प्रॉब्लेम नाही. तुमची फक्त पदवी झालेली पाहिजे किंवा तुम्ही पदवीला बसलेले पाहिजेत, म्हणजे तुमचं कुठेतरी ऍडमिशन घेतलं एवढंच पाहिजे. आता बघा, वय किती आहे? 19 वर्ष किमान वय पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप बुद्धिमान आहात, तुमचं सगळं सिलेबस पाठ झालाय. एवढं बुद्धिमान असेल तर इकडे येऊच नका, काही गरज नाही. इकडे खूप बुद्धिमान लोक लागत नाहीत, इथे ऍव्हरेज लोक लागतात. बुद्धिमान लोक कुठे लागतात? शास्त्रज्ञ म्हणून, मोठ्या मोठ्या कंपनीत, मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या देशात, काहीतरी रिसर्चमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, उद्योगात. इथं काय नाही, इथं आपण होणार काय? तलाठी, क्लर्क. आणि आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही तुम्हाला कुठल्याही विषयाचे तज्ज्ञ बनवणार नाही. तुम्हाला आम्ही बनवणार ते म्हणजे प्रशिक्षणार्थी, परीक्षार्थी. ओके. परीक्षार्थी म्हणजे काय आहे की आम्ही तुम्हाला विषय, त्या विषयाचं जे आवश्यक आहे तेवढं ज्ञान देणार, त्याच्यावर काय प्रश्न येतात हे शिकवणार. उगच माझं पॉलिटिकल सायन्समध्ये MA झालंय मग मी तुम्हाला शिकवायचं ढुसायचं, माझं फार्मसी झालंय म्हणून मी तुम्हाला औषधं शिकवायची, नको नको ते आदर शिकवायचे नाही. जे परीक्षेला येतंय, जे महत्वाचं आहे तेवढंच तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. तर पदवी तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल तरी तुम्ही भरू शकताय. ज्यांना वाटते की जागा कमीच आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरा, कारण ह्या जागा वाढणार आहेत. जर चुकून त्या जागा 15,000 झाल्या तर नंतर पश्चातापाची वेळ येईल. ओके. वय तुमचं 19 आहे, कमीत कमी वय तर 38. त्याच्यासोबत जर समजा तुम्ही कुठल्या तरी कास्टमध्ये असाल, माजी सैनिक असाल, तर तुम्हाला 43 पर्यंत आहे. आता बहुतेक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या कास्टमध्ये आहेत, EWS, OBC, SC, ST, NT, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, ह्या सगळ्यांनाच वयाच्या 43 आहे. आरामात निम्म वय होऊच तर अभ्यास करायचा बिंदास. शासन म्हणतो वाचत राहतो, टेन्शन घेऊ नका, आम्ही जाहिरात काढतोच हळूहळू. ओके. पुढचं बघा, इथं शारीरिक पात्रता तुम्हाला काहीही नाही. म्हणजे तुमची उंची कमी आहे, कोणतरी 6 फूट आहे, कोणतरी 8 फूट आहे, कोणतरी 1.5 फूट आहे, काही फरक पडत नाही. ठीक आहे. कोणाच तरी तंगड मोडले, हात मोडलाय किंवा अजून काय काय ऐकायला येत नाही तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण मुक चालत नाही, हा, त्याला बोलता आलंच पाहिजे. अशी शासनानं अट दिलेली आहे की डोळे नसतील चालते, परंतु त्याला तोंडानं बोलता आलं पाहिजे. पाय नसतील चालते, पण बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. इथं मैदानी चाचणीचा काय प्रश्नच नाही. आता बघा, इथं तुम्हाला मैदानी चाचणी नसली तर एक महत्वाचा विषय असा आहे की इथं तुम्हाला तुमच्या कास्टनुसार आरक्षण आहे. आता आरक्षणाचं की यादी तुम्हाला कुठे बघायला मिळेल आणि त्याचा विचार करूच नका, ते फॉर्म भरताना तुम्हाला कळणार आहे. फक्त विषय असा आहे की तुम्ही व्यवस्थित मन लावून अभ्यास केला पाहिजे, योग्य लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि योग्य पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजेत, टेस्ट सोडवल्या पाहिजेत, तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. प्रिलिम्स पास व्हायला काहीही लागत नाही, परंतु त्याच्यानंतर जो पुढचा अभ्यास आहे त्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपल्याला जो वेळ मिळतोय तो वेळ व्यवस्थित करणे लावा, जेणेकरून तुमचा फायदा होईल, तुमचं सिलेक्शन होईल. आता परीक्षा पद्धत काय आहे? 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षेचा. मग पूर्व परीक्षा जी आहे ती तुमची आहे 100 गुणांची, ह्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत, 100 गुण आहेत. मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये 200 प्रश्न आहेत आणि 400 गुण आहेत. ह्याच्यामध्ये एकच पेपर आहे आणि हे गुण पकडले जाणार नाहीत. म्हणजे काय आहे, तुम्ही परीक्षा दिली, तुम्हाला 80 मार्क पडले, तुम्हाला 42 पडले, परंतु मेरिट लागले 40ला. 80 वाला काय आणि 42 वाला काय, सगळेचे सगळे मुख्यला सोबत बसणार, पूर्व परीक्षेचे मार्क विसरून जायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे क्वालिफाईंग पेपर आहे, त्याचा काय मोठा विषय नाही, त्या गोष्टी तुम्हाला सहज कळून जातील ज्यांना माहित नाहीत त्यांना. ठीक आहे. मग पुढचा विषय आहे की मुख्य परीक्षा. तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले, विशिष्ट मार्क नाही तर एका जागेसाठी आम्ही 15 पट मुलं घेतोय. समजा जागा 10,000 झाले तर 1.5 लाख मुलं मुख्य परीक्षेला बसवायची आहेत. मग तुमचं ओपनचं, कास्टचं वेगवेगळं मेरिट लावलं जातं आणि काय येईल 30, 35, 40 तेवढं मेरिट येईल, त्यानुसार तुम्हाला पुढे जायचंय. आता अजून एक गोष्ट काय, मागच्या वर्षी गटकचं मेरिट, मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा 7,000 जागा होत्या तेव्हा 19 लागलं होतं. ह्यावेळेस 19 लागणार नाही, पण लय झालं तर 29 लागल. ठीक आहे. 32 लागल, 33 लागल, ह्याच्यापेक्षा वेगळं काही लागणार नाही. म्हणजे मेरिट काय 50-52 लागणार नाही, कारण 1.5 लाख मुलं घ्यायचे. ओके. हा, त्याच्यासाठी अजून जागा वाढल्या तर अजून कमी लागणार. ठीक आहे. मग आता विषय असा आहे की एवढ्या सगळ्या जागा आहेत, तुम्हाला सगळं प्रिलिम्स पास झाले तुमची. मग आता आहे मुख्य परीक्षा. आता ह्या मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2.
पेपर 1 मध्ये काय आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे. आणि पेपर 2 मध्ये काय आहे, जो तुमचा इकडचा सिलेबस आहे पूर्व परीक्षा, ज्याच्याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत. कारण सध्या तुम्ही पूर्व परीक्षेवर फोकस केला पाहिजे. मुख्य परीक्षेला वेळ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो 80% 90% इकडेच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. मग तुम्हाला त्या पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर फक्त मराठी आणि इंग्लिश करायचे. त्यातही ज्यांचा आधीपासून अभ्यास आहे त्यांचं मराठी चांगलं असतं, पोलीस भरतीच्या मुलांचं चांगलं असतं, सरळ सेवाल्यांचं चांगलं असतं. आणि नसेल तरीही आपली मातृभाषा आहे, आपल्याला मराठीवर लवकर लवकर कमांड आणता येते. ते एक आहे. पुढचा विषय आहे की तो म्हणजे इंग्लिश. इंग्लिश काही अवघड जातं, पण मी म्हणतो एखादा विषय अवघड असू द्या ना, काय फरक पडतोय. तुम्ही 50 पैकी 12 मार्क घ्या ना, तरी सुद्धा तुम्ही बाकीचे ऍव्हरेज काढून मेरिट मध्ये बसू शकता. कारण मेरिट सुद्धा कमी लागणार आहेत. प्रत्येकाच्या कास्टनुसार मेरिट कमी लागतं. नको त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही आणि कारण सांगायची नाहीत. माझ्या आई वडील शेती करतात, मग मी गावाकडून आलोय, सगळे ते सांगतात. आणि सिलेक्ट होणारे तेच असतात. तुम्ही कोणाचंही भाषण ऐका तो तेच सांगतो, माझ्या आई वडील शेतात जायचे, माझ्याकडे खायला पैसे नव्हते, मी लोकांकडे कामाला जायचो, मी हॉटेलला होतो. आणि ही ऍक्च्युअल परिस्थिती असते. ठीक आहे. तर ह्याचा टेन्शन घ्यायचं नाही. तुमची मुख्य परीक्षा आहे 200 गुणांची, ह्याचे गुण पकडले जातात आणि तुमचं 400 पैकी मेरिट लावलं जातं. इथं काय आहे, एक प्रश्न जो आहे तुम्हाला पूर्व परीक्षेला 1च गुणाला आहे. इथं मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेला एक प्रश्न 2 गुणाला आहे. त्यांना काही फरक पडत नाही. ठीक आहे, ते सगळ्यांनाच आहेत आणि तेच नियम आहेत. आता आपण पूर्व परीक्षेबद्दल बघू की तुमची जी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेला कसं आहे, 4 1 निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 गुण कमी होणार आहे. आलं लक्षात. 40 प्रश्न एखाद्याचे चुकले, 60 बरोबर आले तर तुमचे 60 ऐवजी ते 50 गुण होणार. आलं लक्षात. म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे. त्यांना काही फरक पडत नाही. प्रत्येकानं मजबूत हाणायचं. तुमच्याकडे 100 गोल आहेत, 67 हाणायचे. काही येत नसेल तरी 100चे 100 गोल करून यायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची की काही झालं तरी 100चे 100 अटेम्प्ट कशी करायची हे सांगतो. त्याशिवाय तुम्हाला ज्या OMR शीट लागतात त्या OMR शीट MPSCच्या जशा आहेत तशाच्या तशा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय. PDF असेल किंवा बुकलेट स्वरूपात तुम्हाला जे वाटेल ते घेऊ शकताय. ठीक आहे. आता बघा, पूर्वला प्रश्न आहेत 100, गुण आहेत 100. आता पूर्व परीक्षेमध्ये विषय कोणते कोणते आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, चालू घडामोडी आहेत आणि गणित बुद्धिमत्ता आहे. गणित बुद्धिमत्ता आपल्याला 20 गुणांना आहे, बाकीचे विषय 10 आणि 15 गुणांना आहेत. एकूण 100 गुण आहेत. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुमची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. प्रत्येकाची क्षमता कशी वेगळी असते, किंवा माझा सायन्स बॅकग्राऊंड आहे, मला थोडं विज्ञान सोपं जाते. एखाद्याचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे, एखादं इतिहास भूगोल एखाद्याला आवडतो तर त्याला इतिहास भूगोलाला चांगले मार्क येतात. राज्यशास्त्र सगळ्यांनाच आवडतो. MPSC मध्ये कॉमन गोष्ट आहे की राज्यशास्त्र विषय सगळ्यांना आवडतोय. तर तुम्हाला जे जमतंय ते बेसिक पक्क करायचंय. बेसिक पक्क करत असताना तुम्हाला जो अभ्यासक्रम आवडतोय, जे सोपं वाटतंय ते तुम्ही घ्यायचंय, पुढे जायचंय. ओके, ठीक आहे. तर इथं तुम्हाला हे कळल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की जे जे विषय सोपे वाटतात, ज्या विषयाचे जे टॉपिक सोपे वाटतात ते आधी वाचायचे आणि मग पुढे जायचे. मग एखाद्याला गणित बुद्धिमत्ता आवडेल, आवड असते एखाद्याची, एखाद्याला राज्यशास्त्र आवडेल, एखाद्याला चालू घडामोडी आवडेल. आता समजा तुम्ही राज्यशास्त्र वाचायला घेतला. राज्यशास्त्र वाचायला घेतल्यानंतर तुम्ही सरपंच आहे तुमच्या गावचा, नगराध्यक्ष, महापौर आहे, अशा सोप्या गोष्टीकडून अवघड गोष्टीकडे जा. तुम्ही जर सुरुवातीलाच काढलं की कशा पद्धतीनं आपली राज्यघटना तयार झाली आणि कशा पद्धतीनं मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे हे जर तुम्ही वाचायला घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कमीत कमी प्रॉब्लेम येणार आहेत. म्हणजे एक एक गोष्ट आपल्याला सोपे समजून घ्यायचे आणि अवघडाकडे जायचे. तुम्ही जर सुरुवातीलाच अवघड घेतलं तर तुमचा तो वेळेत अभ्यास व्यवस्थित होणार नाही आणि तुम्हाला वेळ लागणार आहे आणि तुमचा अभ्यास मागं पडेल. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला जे येतं ते मॅक्सिमम घ्यायचं. आपल्याला काही 100 पैकी 100 गुण मिळवायचे नाहीत. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे जे सोपे वाटते ते घ्या, त्यानुसार पुढे जा. ह्याच्यामध्ये स्टेट बोर्डचे पुस्तकं असतील तर जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आपल्या अभ्यासक्रमाला धरून आहेत त्याला धरून पुढे जायचं आहे, सरसकट नाही. आता बघा, बुक लिस्टमध्ये जरी तुम्हाला मार्केटमध्ये कोणीतरी सांगत असेल की आमची 70+ स्ट्रॅटेजी आहे, त्यासाठी एवढे 40 पुस्तकं वाचा, 20 पुस्तकं वाचा, 10 पुस्तकं वाचा, मी म्हणतोय गरज नाही. आपलं मेरिट किती लागणार आहे, लय तर लय 35 मेरिट लागणार. आपली 35+ 40+ स्ट्रॅटेजी ठेवायची, जास्त नाही. 40 प्रश्न तुमचे बरोबर आले निगेटिव्ह होऊन तरी सुद्धा सफिशियंट होतं. तुमचं 35ला मेरिट लागणार, जास्त लागणार नाही. कारण जागेची संख्या तेवढी असणार आहे आणि पेपर गट कसा असलं तरी काय तो काय सोपा येतो अशातला भाग नाही.
मागच्या वेळेस 19 होता, आपण जवळपास दुप्पट मेरिट पकडले. ठीक आहे, मी म्हणतो काय 40 घ्या, परंतु एकदम 70 प्लस स्ट्रॅटेजीची गरज नाही. म्हणून अशी बचकभर पुस्तकं, नाही माझा मित्र एक PSI हे वाचून झाला होता, मग मी एवढे पुस्तक वाचले. अरे मी पण वाचले, परंतु आता गरज नाही, कारण पूर्व परीक्षा आपल्याला फक्त पास व्हायची आहे, रखडून ठेवायचं नाही. मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला, हे एक पुस्तक आहे तुम्हाला जीके मास्टर बुक MPSC साठी खास बनवलेलं. ह्याच्यामध्ये तुमचे सगळे MPSC चे विषय आहेत, जे आपण आता बोललोत ना, हे सगळे विषय आहेत. ठीक आहे, आणि हे सगळे विषय तुम्ही वाचले की तुम्हाला 100% फायदा होणार आहे. हे तुम्हाला पुस्तक पुढच्या 8-10 दिवसात उपलब्ध होऊन जाईल. हे तुम्ही दुकानात जाऊन स्वतः पहा, आवडलं तर नक्की घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. ठीक आहे, परंतु प्रत्येक विषयाला सेपरेट बुक आणि एक विषयाला एवढं बुक, दुसऱ्या विषयाला एवढं बुक, एवढ्या बुकची गरज नाही. एक पुस्तक आहे 700-750 पानाचं, तेवढं पुस्तक तुम्हाला सफिशियंट होणार आहे. ओके, ठीक आहे, ह्या पुस्तकातून तुमचे ते सगळे विषय कव्हर होतील. आणि अजूनही काही अडचण आली तरी तुम्हाला सांगतोय की प्रश्नसंच सोडवताना सरळ सरळ ओरिजिनल प्रश्नपत्रिका घ्या. तुम्हाला लागलं तर आम्ही PDF देऊ किंवा MPSCच्या साईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या तुम्ही ओरिजिनल प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या नजरेला एक सवय होती की बाबा प्रश्न असा असणार आहे, मराठीतून प्रश्न असणार आहे, त्याच्या खाली ऑप्शन असणार आहेत, आणि त्याच्या खाली पुन्हा इंग्लिशमधून प्रश्न असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय, पुढे जायचंय. ओके, मग इथं तुम्हाला सगळंच कळणार आहे. आणि तुम्हाला वाचताना असं होईल की बाबा 20-30 प्रश्न खूप सोपे आहेत, 20-30 प्रश्न मध्यम आहेत, आणि काही प्रश्न एकदम काठिण्य पातळी जास्त आहे, त्यातही काही आउट ऑफ सिलेबस आहेत. असे एकूण 100 प्रश्न आहेत, वेगवेगळ्या गटात विभागलेले. तुम्ही लहान असताना कसं असायचं, काही जोड्या लावा, काही गाळ्याला जागा, काही थोडक्यात उत्तरं, काही कारणे लिहा, काही निबंध लिहा. तर तसंच इकडं आहे, काही चुक्की बरोबर असायची. तसं इथं चुक्की बरोबर येतं, गाळ्याला जागा येतात, जोड्या लावा येतात, एका वाक्यात उत्तर द्या येतं, एका शब्दात उत्तर द्या असं येतं. आणि हे सगळं तुम्हाला इकडं पण करायचं आहे. तेच विषय आहेत जे तुम्ही शाळेत अभ्यासले होते, फक्त थोडी लेवल वाढलेली आहे. ठीक आहे, तर ह्या एक बुक मधून आम्ही तुमचं ते सगळं कव्हर करून घेतले. त्याच्या खाली MPSCला आलेले, परंतु त्या मानानं गटकला आवश्यक असलेले सगळे प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला उगाच फापट पसारा एवढं मोठं पुस्तक बनवायचं आणि त्याला मग उगाच काहीतरी नाव द्यायचं आणि उगाच त्याला 10,000, 15,000, 20,000 प्रश्न टाकून द्यायचे. एवढे प्रश्न वाचायला नवीन विद्यार्थ्याला वेळ नाही. बी स्पेसिफिक, जेवढं आवश्यक आहे तेवढंच. उगाच मिळतंय म्हणून किती पण खायचं का? नाही. आता पाऊस पडतो म्हणून तुम्ही काही दिवसाला 10,000 लिटर पाणी पिता का? नाही पित. उलट पावसाळ्यात पाणी कमी लागतंय. आता आपल्याला गरज कितीची आहे, वेळ किती आहे आणि आपला अभ्यास किती झालाय. ज्यांच्याकडे आधीच ठोकळे आहेत, मी त्यांना म्हणत नाही तुम्ही बदलून घ्या. तुम्ही हे घेतलं तर रिव्हिजनसाठी म्हणून घ्या, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक बेस्ट असणार आहे. बॅच आहे आपली, तुम्हाला लागली तर घ्या, नाही आवडली तर सांगा. तुम्हाला आमचा हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. हे नंबर व्यवस्थित दिसत नाही, इथं बघा 91 58 58 59 आणि 09 असा नंबर आहे. तुम्ही हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करू शकता. महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी MPSCचे सगळे कोर्स उपलब्ध आहेत, सरळ सेवेचे आहेत, पोलीस भरतीचे आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. टेस्ट सिरीज आपण काही फ्री टाकून देणार आहोत, काही पेड सुद्धा टाकणार आहोत. तुम्हाला जे वाटेल, जिकडं वाटेल ते घ्या. आता बघा, तुम्हाला काय असतं की पगार आणि पेन्शन कसा असतो बाबा आम्हाला, तर लक्षात घ्या, पगार कुठलीही शासकीय नोकरी असेल, तुम्ही एकाच वेळी समजा 2 जुळे भाऊ आहेत, 2 जुळे भाऊ सोबत सिलेक्ट झाले तलाठी म्हणून, आणि तलाठी झाल्यानंतर एक लागला मुंबईला आणि एक लागलाय तिकडं गावाला. मी म्हणतो कुठेतरी लागला बाबा, तू अमरावतीला लागला खेडेगावात, तर अमरावतीवाल्याचा पगार कमी असतो, मुंबईवाल्याचा जास्त असतो. त्याचं कारण आहे की तिथं तुम्हाला घर भाडं जे आहे ते मुंबईत जास्त मिळतं, कारण मुंबई म्हणजे मेट्रो सिटी आहे. म्हणजे थोडक्यात मोठ्या शहरामध्ये, पुणे, मुंबई, नागपूर अशा शहरामध्ये तुम्हाला घर भाडं जास्त असतं, म्हणून तो पगार जास्त दिसतो. म्हणून मी इथं काय सांगितलं, फक्त रॅन्डम टाकले 45. मग ते 2-3 हजार कमी आणि जास्त असं दोन्ही पकडा. त्यासोबत आता तुम्हाला 8वा वेतन आयोग लागू झालेला आहे. आता काही म्हणते कुठं लागू झाला राव, काही सांगता तुम्ही. हे बघा, 8वा वेतन आयोग तुमचा 1 जानेवारी 2026 पासूनच लागू झाला. आता ज्यांचे पगार, आता केंद्र शासनाने लगेच पगार वाढवले, परंतु राज्य शासन मात्र काय करते, 2 वर्षानं तुमचा पगार 1 जानेवारी 2026 पासून फरक म्हणून वाढवून देते. म्हणजे वन टाइम तुमच्या अकाउंटला, समजा एखादं 1 जानेवारी पासून जॉबला आहे आणि 1 जानेवारी 2028ला आपण राज्य शासनाने लागू केला, तर तो 2 वर्षामध्ये तुम्हाला जो फरक आहे 2 लाखाचा, तो तुम्हाला वन टाइम मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, ह्याचं प्रमोशन बघा, तलाठी पदाचं प्रमोशन मंडल अधिकारी म्हणून होतं आणि त्यानंतर नायब तहसीलदार असं होत असते.
काय होत असते, नायब तहसीलदार असं प्रमोशन होत असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा गावामध्ये जो तलाठी असतो तो मंडल म्हणून, नंतर काय होतंय, एखाद्या मोठ्या गावामध्ये तलाठी म्हणून जातोय, परंतु त्याला मंडल म्हणतात. ओके, मंडल किंवा काही लोक सर्कल म्हणतात. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं प्रमोशन होतं नायब तहसीलदार. शक्यतो तुम्ही कमी वयात लागलात तर तुम्हाला जास्त प्रमोशन मिळतं. म्हणून कमी वयात लागण्याचा प्रयत्न करा. शेवटी इथं तुमचं वय महत्वाचं नाही, तुमची सेवा किती झाली हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? सेवा. आता साधारणपणे इथे यायलाच 15 वर्ष लागतात आणि इकडे यायला पुन्हा अजून 15 वर्ष लागून जातात. ठीक आहे. मग जर एखादं लागतानाच लागले 35व्या वर्षी तर त्याला नायब तहसीलदार कधीही मिळणार नाही. मग जर एखादं लागतानाच 21व्या वर्षी लागली तर ते नायब तहसीलदारच नाही, रिटायरमेंटला त्याला शासन खास सवलत देतं की याला तहसीलदार करून टाका. म्हणजे जेवढं तुम्ही लवकर लागताल तेवढा तुमचा जास्त फायदा असतोय. प्रशिक्षण बघा, यांना काय लगे खास प्रशिक्षण नसतं. तलाठी म्हणून तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एखाद्या गावच्या तलाट्याकडे पाठवलं जातं, याला प्रशिक्षण द्या बाबा थोडं 8-10 दिवस, कसं लिहायचं कसं नाही, काय डॉक्युमेंट कसे जपून ठेवायचे, काय किती महत्वाचे, अधिकाऱ्याला वरच्या कसं रिपोर्ट द्यायचा, कोण आले कसं वागायचे, सरपंचासोबत कसं वागायचे, नागरिकांकडून कसे पैसे घ्यायचे, कसे घ्यायचे नाहीत, म्हणजे शासनाची फी असेल किंवा काय तुम्हाला एक्स्ट्रा काय घ्यायचं असेल, हे सगळं तुम्हाला 8-10 दिवस एखाद्या छोट्या गावच्या तलाट्याकडे पाठवलं जातं, जो थोडा अनुभवी आहे, त्यातल्या त्यात छान आहे. मग तुम्ही म्हणाल की 2-3 महिन्याचं प्रशिक्षण असतं ना, 2-3 महिन्याचं प्रशिक्षण असतं, पण ते सगळ्यांना सोबत नसतं. टप्प्याटप्प्यानं शासनाकडे जेव्हा जागा असेल तेव्हा तुम्हाला बोलवतात कुठेतरी एखाद्या ठिकाणी आणि तिथं तलाठी प्रशिक्षण केंद्र असं चालवलं जातं की 100-200 तलाठी एका वेळी बोलवायचे आणि त्यांना काही नाही, तेच शिकवलं जातं. हे कसं लिहायचंय, हा कायदा कसा आहे, तो नियम कसा आहे, ह्याच्यामधून काय काय प्रॉब्लेम होतात, ह्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं, ह्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, वेगळं काही नाही. तुमचं समजा सिलेक्शन झालं, जॉईनिंग झालं, त्यानंतर तुम्हाला एखादा तलाठी जो तुम्हाला प्रत्येक गोष्टीला गायडन्ससाठी तिथल्या तहसीलदार किंवा प्रांताकडून दिला जातो, त्याच्या मार्गदर्शनात तुम्हाला काम करायचं असते. आता बघा, तुम्ही म्हणाल की माझी बदली झाली, तर बदली कुठं होणार, कशी होणार? पहिली गोष्ट, तुमची बदली करत असताना 2 टाईपच्या बदल्या आहेत. तलाठी हे पद जरी एमपीएससी भरत असली तरी ते काही स्टेट लेव्हलचं पद नाही. फक्त आधी जिल्हा निवड समिती होती, जिल्हा निवड मंडळ होतं, ते जिल्हा निवड मंडळ आता बंद झाले. थोडक्यात त्यांच्याकडची भरती बंद झाली, ती एमपीएससी कडे गेली. एमपीएससीचं एकच काम आहे की ह्या वेळेस मला 1539 तलाठीचे पद भरायचे आहेत आणि ते काय करायचे, शासनाला द्यायचं की बाबा हे लोक आम्ही सिलेक्ट केलेत, तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला एकदा जिल्हा दिला, तुमचं आता कसं मेरिट लावते आम्हालाही माहित नाही. तुमचं मेरिट लावल्यानंतर समजा एखादा विद्यार्थी आहे तिकडं धुळ्याचा आणि त्याचं सिलेक्शन झालं इकडे सोलापूरला, आणि त्याच्या डोक्यात काय असतं की सोलापूरमध्ये सेटल होण्यासारखं काही नाही, मी एक तर पुण्याला जातो, नाशिकला जातो किंवा माझ्या गावाला जातो धुळ्याला. मग त्याला काय म्हणतात, आंतरजिल्हा बदली. म्हणजे एखादा व्यक्ती सोलापूरवरून धुळ्याला जातोय, म्हणजे इतर जिल्ह्यात जातोय, तर त्याला काय म्हणतोय आपण, आंतरजिल्हा बदली. आता आंतरजिल्हा बदलीसाठी तुम्हाला ह्या जिल्हाधिकाऱ्याची आणि त्या जिल्हाधिकाऱ्याची ना हरकत प्रमाणपत्र लागतात की बाबा आमच्याकडे जागा वॅकंट आहे, ह्याच्या कास्टची आहे, मग आम्ही ह्याला इकडे घेतोय. आणि ह्यांनी पण दिलं पाहिजे की हा ठीक आहे आम्ही सोडतोय, हा नियमात बसतोय, ह्याच्या आता 5 वर्ष होऊन गेलेत. मग हे तुमचे विभागीय आयुक्ताकडे ते काय त्यांचे मान्यतेसाठी जाते, मग ते पुढे त्याची बदली होते. ठीक आहे. तर आता ह्या बदलीचे विषय थोडे लांबचे आहेत, कारण त्याला नियम सतत बदलत असतात. मी जरी आज तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणताल 5 वर्षांनी, अरे तू तर तेव्हा असं सांगितलं होतं, अरे पण नियम कालच बदलले, मी काय करू त्याला. आले का लक्षात? आताही तोच नियम आहे, भविष्यात तोच राहणार आहे, फक्त निवड मंडळ बदललेलं आहे. जिल्हा निवड समिती बरखास्त होऊन त्याच्या जागी एमपीएससीला आलेली आहे. ह्याच्या आधी टीसीएस होतं. टीसीएसचं काम एकच होतं, फॉर्म आलेत, एक्झाम घेतो, मेरिट लावतो, नॉर्मलायझेशन करतो, झाला फ्रॉड तर करून घेतो, नाही तर ह्या लोकांचं तुम्ही तुमचं बघा, ही यादी आणि तुम्ही तुमचे, आम्हाला माहित नाही. ठीक आहे. एक आहे जिल्हा अंतर्गत, म्हणजे तुमचं सिलेक्शन झाले, तुम्हाला पुण्यामध्ये तलाठी म्हणून पद मिळाले, तर तुम्ही तलाठी म्हणून तिथं जॉईन झाल्यानंतर आतली आत बदली होते. म्हणजे समजा तुम्ही मावळ नावाच्या तालुक्यामध्ये आहात, तर तिथं तुम्हाला 3 वर्ष कोणी हलवत नाही. 3 वर्षानंतर तुम्हाला ह्या गावाहून त्या गावाला बदललं जातं, मग 5 वर्ष तुम्हाला तालुका तोच मिळतोय. म्हणजे 2 टर्म एका तालुक्यात कमीत कमी मिळतात. तुमच्या ओळखी असतील किंवा अधिकाऱ्यांना वाटलं चांगलं काम करतोय किंवा चांगला आपल्याला महिन्याला हप्ता देतोय किंवा वर्षाला काहीतरी त्यानं मोठी अमाऊंट दिली 10-20 लाख, तर तुम्हाला तिथंच ठेवलं जातं. ही रियालिटी आहे. कोणत्याही तलाट्याला विचारा की बाबा असं असं आहे की नाही, बाबा तुम्हाला बदलीसाठी पैसे द्यावे लागतात की नाही. आता काही ठिकाणी नाही द्यावे लागत, एखादा माणूस चांगला असतो, एखाद्याचा वशिला चांगला असतो, पण बहुतेक ठिकाणी बदलीसाठी पैसा द्यावा लागतो. हे महाराष्ट्राचं देशाचं सत्य आहे. ह्याच्यामध्ये करप्शन होतं, हे अधिकाऱ्यांना माहिती आहे,
मंत्र्याला माहित नाही, कारण तोच बिचारा पीटीच्या पेटी घेतोय. त्याला माहिती ना की अमुक अमुक ठिकाणी कलेक्टर म्हणून नेमण्यासाठी ह्याच्याकडून मी 20 कोटी घेतली. मग तो जाऊन भ्रष्टाचार करणारच आहे. तो 20 कोटी कसे कमवणार? तलाट्यांच्या बदलीमध्ये, खनिजाच्या कामामध्ये. तसंच आहे इकडं, की सगळी यंत्रणा ही आपली करप्ट आहे आणि तुम्हाला त्या करप्ट यंत्रणेचे एक भाग व्हायचंय. बघू तुमच्यापैकी किती लोक करप्ट यंत्रणेचा भाग होत आहेत, की सिस्टीम सुधारत आहेत. ओके. पण जिल्हांतर्गत बदली कळली तुम्हाला. दर 5 वर्षांनी तुमचा नियमानुसार तालुका फिरवला जातो. कधी कधी तुम्हाला एकाच तालुक्यात 10-10 वर्ष ठेवलं जातं. जुन्या काळात एकाच माणसाची अख्ख्या तालुक्यात रिटायरमेंट व्हायची. 25-30 वर्ष तिथेच राहायचं आणि शेवटी तिथेच सोडून द्यायचं. ठीक आहे. तर हे एक विषय आहे की जिल्हा अंतर्गत तुम्हाला तिथलंच तालुका फिरवला जातो. कलेक्टर ऑफिसला आणलं, प्रांत ऑफिसला आणलं, तहसील ऑफिसला काही दिवस ठेवलं, ह्या गावून त्या गावाला, त्या गावून ह्या गावाला, अशा पद्धतीने फिरवलं जातं. त्यासोबत एखाद्याचे कॉन्टॅक्ट असतील तर मंत्र्याचा पीए, अशा स्वरूपाचं काहीतरी काम सुद्धा तुम्हाला मिळू शकतंय. ओके. आमदाराचा पीए एखाद्याला व्हायचं असेल तर, आमदाराची इच्छा असेल, असं दोन्ही असेल तर. ठीक आहे. बदली झाली. आता बघा, बढती सांगितली तुम्हाला. आता महत्वाचा विषय आहे सुट्ट्या. तुमचे जे नवीन शासनाचे नियम आले त्याच्यामध्ये सांगितले आता की आठवड्याच्या महसूलच्या लोकांना 2 सुट्ट्या असतील, त्या म्हणजे शनिवार आणि रविवार. ओके. त्याच्यासोबत तुम्हाला हॉलिडे असणार. हॉलिडे म्हणजे काय? दिवाळी आली, पोलिसांना सुट्टी नाही पण यांना सुट्टी आहे. ठीक आहे. इमर्जन्सी असेल तरच यांना कामं बोलवलं जातं, जनरली नाही. डायरेक्ट लॉक बिग लावून टाकतात तलाठी ऑफिस, तहसील ऑफिस, सगळ्यांना. अर्जित राजा म्हणजे काय असतं की तुम्हाला 1 वर्षाच्या ठोक 30 राजा दिल्या जातात की तुम्ही आधी अर्ज द्या, वरिष्ठांची परवानगी घ्या, तुमचं लग्नाला जा, फिरायला जा, गावाला जा, शेती करा, बोंबलत मित्रांसोबत पार्टी करा, काहीही करा. पण त्यासाठी तुम्हाला आधी अर्ज देणे की बाबा मला ही अर्जित रजा पाहिजे. तुम्ही सलग 15 दिवसाची घ्या, 8-8 दिवसाची घ्या, सलग महिन्याची घ्या. तुम्हाला त्यांनी मान्यता दिली, त्या नावाची अर्ज करून मिळालेली रजा म्हणजे अर्जित रजा. मग ही अर्जित रजा तुम्हाला एका वर्षात 30 मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल पेमेंट केलं जातं. ह्या सगळ्या पेमेंटवाल्या आहेत. तुम्ही आठवड्यातून 5 दिवस ऑफिसला जायचे, 2 दिवस सुट्टी घ्यायची, 2 दिवसाचं पेमेंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अर्जित रजा पण अशीच आहे. तुमचं जॉईनिंग झाले, तुम्ही 2-4 महिने काम केले, आता म्हणले मला लग्नासाठी, हनीमूनसाठी आणि आधीच्या नंतरच्या देवदेवासाठी, जेजुरीला जाण्यासाठी मला सुट्टी पाहिजे आहे. तुम्हाला तहसीलदाराने सुट्टी दिली की तुम्ही 30 दिवस बोंबलत हिंडायचे, पण तुम्हाला पेमेंट अकाउंटला येऊन जाणार फुल पेपर. ठीक आहे. आता बघा, किरकोळ रजा म्हणजे काय असतं की तुम्हाला इन केस इमर्जन्सी काहीतरी काम लागले, काम म्हणले मी, तर तुम्ही वरिष्ठांना न कळवता किंवा फक्त एखादा कॉल मेसेज करून सांगू शकता की मी काय येऊ शकत नाही. अशा सुट्ट्या एका वर्षात 8 घेता येतात. ओके. पण तुम्ही म्हणाल की आता उद्या तुमच्या गावात कलेक्टरची व्हिजिट आहे आणि मला आता किरकोळ रजा पाहिजे, मला आता अर्जित रजा पाहिजे, मंत्र्याचा दौरा आहे ना, अर्जित रजा पाहिजे, मिळत नाही, सस्पेन्शन होणार. आलंय का लक्षात? इथं काय सांगितलं तुम्हाला की अर्ज न करता तुम्ही किरकोळ कारणावरून सुट्टी काढू शकता. परंतु तुमच्या गावात मोठा अधिकारी यायचा आहे, काहीतरी तिकडे मोठी सभा आहे, काहीतरी गावामध्ये XYZ विषय चालू आहे मोठा, आणि तुम्ही म्हणले मला सुट्टी घ्यायची, सुट्टी मिळत नाही. ठीक आहे. आता बघा, म्हणजे ही किरकोळ रजा तुम्हाला मिळते, परंतु कारण सुद्धा इमर्जन्सी ऑफिसचं काम असेल तर तुम्हाला ती सुट्टी मिळणार नाही. म्हणजे मार्चंटचे कामं चालू होते, तुम्ही म्हणायचं नाही मला आता अर्जित रजा पाहिजे, वरिष्ठ देणार नाही. दिली तर तो त्याला रिस्पॉन्सिबल असणार आहे. वैद्यकीय रजा काय असतात की एका वर्षामध्ये तुम्ही 30 दिवस हाफ डे घेऊ शकता, त्याचं तुम्हाला फुल पेमेंट मिळणार आहे. किंवा 15 दिवस तुम्ही सलग सुट्टी घेऊ शकता की माझा हात मोडला, माझा पाय मोडला, मला ताप आला, मेडिकल सर्टिफिकेट दाखवा, वरिष्ठांना आधी एखादा नोटीस द्या. नोटीस म्हणजे कळवायचंय फक्त की मी येऊ शकत नाही, माझा असा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही ते पोस्टाने पाठवा, आम्ही पाठवायचो. मी जीएसटी डिपार्टमेंटला असताना नुसत्या सुट्ट्या मारायचो आणि त्यासाठी आमचं मेन कारण असायचं वैद्यकीय रजा. पाठ दुखत आहे, मग पाठ बरी होण्यासाठी मला सुट्टी हवी आहे. मग ते म्हणायचे मेडिकल सर्टिफिकेट पाठव. मग आम्ही मेडिकल सर्टिफिकेट पाठवायचो. एक्सरे काढायचा, एक्सरे मध्ये काहीच दिसत नाही, पण एक्सरे मध्ये काय असायचं की बाबा एक्सरेत काही दिसत नाही, पण प्रमाणपत्र असायचं की बॅक पेन सिन्स 15 डेज आणि नीड बेड रेस्ट फॉर 15 डेज, म्हणजे 15 दिवसापासून आज जरी अजून 15 दिवसाची गरज आहे. अशा पद्धतीने आम्ही त्याच्यात टाकलेलं असायचं. मग ह्या वैद्यकीय रजा तुम्हाला जर व्यवस्थित काम केलं तर, नाही तर तुम्ही म्हणता अर्जित रजा घेतो, मग किरकोळ घेतो, मग काय हॉलिडे असेल तो घेतो आणि ऑफिसलाच जात नाही, असं चालत नाही. तुम्हाला ते 1 एप्रिल 2026 ते 1 एप्रिल 2027 समजा, म्हणजे तो 1 वर्षाचा काळ असतो. त्या 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जेवढ्या दिवस ऑफिसला असतात तेवढ्या त्याच्यानुसार ते मोजलं जातं. ठीक आहे. आता आहे मातृत्व रजा, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट आहात पण तुम्ही नोकरीला आहात,
तर तुम्हाला 9 महिने सुट्टी मिळते. ती 9 महिने सुट्टी तुम्ही प्रेग्नन्सीच्या म्हणजे डिलिव्हरीच्या आधी, डिलिव्हरीच्या नंतर किंवा दोन्ही पण थोडं मिक्स करून कधीही घेऊ शकता. अनेक मुली अशा असतात की अगदी IAS IPS आहेत, त्या डिलिव्हरीच्या दिवशीपर्यंत ऑफिसला काम करतात. अनेक मेडिकल ऑफिसर असतात, ते सुद्धा डिलिव्हरीच्या दिवशीपर्यंत काम करतात. मला सगळं माहिती आहे, माझी बायको गायनेकोलॉजिस्ट आहे आणि अनेक लोक तशाच पद्धतीनं काम करतात. आपले काही बावळट लोक आहेत की त्यांना प्रेग्नन्सी म्हणजे आजार पण वाटतो, त्यांना वाटतं गंभीर आजार आहे हा. प्रेग्नन्सी म्हणजे काय नाही, आपण गाई बैल म्हशी जसे बघतो तसे माणसांचे पण आहेत. आता काहींना व्यायाम करायचं नाही, चुकीचं खायचं, मेडिसिन व्यवस्थित घ्यायची नाही, हेल्थ व्यवस्थित ठेवायचं नाही, वजन बिजन मोठं होऊ द्यायचं आणि मग म्हणायचं नाही नाही मी आता प्रेग्नंट आहे, मला चालताच येत नाही, मला कामच करता येत नाही. उलट तुम्ही जेवढं प्रेग्नन्सीमध्ये ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमचं बाळ ते ऍक्टिव्ह राहणार असतं. ठीक आहे, म्हणून ही गोष्ट समजून घ्या की इथं तुम्ही मातृत्व रजा कितीही घ्या, 9 महिने घ्या, तुम्ही आधी घेऊ शकता, नंतर घेऊ शकता, तुम्हाला फुल पेमेंट मिळणार आहे. पुरुषांना इथं सवलत नाही. जॉईनिंगच्या आधीच, निवड होण्याआधी, जॉईनिंगच्या आधी जर तुम्हाला मुलं होऊन गेली असतील तर इथं हा लाभ मिळणार नाही. तुम्ही जॉईनिंग केलं आणि पहिल्यांदाच तुम्हाला जुळं झालं तर हा लाभ एकटाच मिळणार. ओके, आणि तुम्हाला गरज असेल तर तुम्ही अजून सुद्धा वाढवून घेऊ शकता, पण त्याचं मात्र तुम्हाला पेमेंट मिळणार नाही. इथं तुम्ही 9 महिने घरी बसलात तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला हे 4.5-5 लाख जे काय असणार अमाऊंट ती येणार. त्यासोबत तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणून शासन म्हणणार अभिनंदन, आमच्याकडून अजून थोडे पैसे घ्या, अजून थोड्या सुट्ट्या घ्या, कामाचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आहे. त्यासोबत सुविधा असतात वैद्यकीय खर्च, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला स्वतःला कॅन्सर, एड्स, हातपाय मोडलं, ऍक्सिडेंट झाला, तुमच्या मुलांना झाला, नवऱ्याला किंवा बायकोला झाला, तरी सुद्धा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा राज्य शासन देत असते. तुमचं घर भाडं आहे तर ते तुम्हाला पगारातूनच मिळत असतं, परंतु काही काही लोकांना शासकीय घर मिळतं. तर अशा लोकांना घर भाडं मिळणार नाही. एक तर हे मिळणार नाही तर हे मिळणार. म्हणजे घर भाडं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्या 45,000 मध्ये आजच्या किमतीनुसार सांगतो मी येऊन जाणार. मी पहिला पगार मोजलाय तो आणि इन हँड पकडलाय, ऍक्च्युअल हातात येणारा पगार. ठीक आहे, त्याच्यात पण सांगितलं की सिटीमध्ये जास्त मिळणार, ग्रामीणला कमी मिळणार. मग इथं जर तुम्हाला शासकीय घर मिळालं, तुम्ही समजा तालुक्याच्या ठिकाणी आहात आणि तिथे एखादी महसूल कॉलनी आहे शासनाने बांधलेली, जिथं शासनाची घरं आहेत, तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ते मिळत असेल तर तुमचं ते 5,000 भाडं कमी होणार, तुम्हाला पगार 45 ऐवजी 40च येणार. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं. एक तर हे घर भाडं मिळणार किंवा शासनाचं घर मिळणार आणि त्या पगारामध्येच तुमचं घर भाडं आपण सांगितलं. आता बघा, मृत्यू झाला समजा, तलाठी म्हणून मी लागलो किंवा तुम्ही लागलात, तुम्ही लागल्या दुसऱ्या दिवशीच गाडीवरून पडलात आणि मेलात. ओके, मृत्यू झाला तुमचा, कशाने होऊ द्या. मृत्यू झाल्यानंतर काय झालं की तुमचं घर आता उघडं पडलं, एखाद्याची बायको असेल, एखाद्याचा नवरा असेल, तर हे उघडं पडल्यामुळे काय झालं, तुम्हाला अडचण आली. तुम्हाला अडचण काय आली की तुमचं आता फॅमिलीचं कसं होणार, मुलांचं कसं होणार, मुलं नसले झालं तर बायकोचं कसं होणार. मग शासन काय म्हणते की ठीक आहे, तू मेलास पण तुझ्या बायकोला आम्ही नोकरीला घेतो तलाठी म्हणून. मग जर एखादा तहसीलदार हो असताना मेला तरी त्याच्या बायकोला तलाठीच केलं जातं. एखादा प्रांताधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी असताना मेला तरी सुद्धा त्याच्या बायकोला तलाठीच केलं जातं. संबंधित खात्यातली गट कची पोच दिली जाते. म्हणजे एखादा म्हणून मी डीवायसपी होतो, आता मी मेलोय पण आता माझ्या मुलाला डीवायसपी बनवतात काय, डीवायसपी नाही बनवत, कॉन्स्टेबलच बनवलं जातं. आधीचा नियम वेगळा होता, आता नियम वेगळे आलेले आहेत. मृत्यू झाला, तुमच्या जागी कोणाला तरी नोकरीला दिलं जातं. जर दुसरं चुकून गव्हर्नमेंट नोकरीला असेल तर अशा वेळेस मात्र कोणालाही नोकरीला दिलं जात नाही. विशिष्ट अमाऊंट तुम्हाला दिली जाते, ती प्रत्येक खात्याची आणि प्रत्येक वर्षी काहीतरी अमाऊंट बदलत असते. ठीक आहे, शासनाचे नियम बदलतात त्याच्यानुसार. पण तुमचं लग्न झालं नव्हतं आणि तुम्ही अभ्यास केला, पास झालात, सिलेक्शन झालं, जॉईनिंग झालं, दुसऱ्या दिवशी टपकलात, खपलात, तर तुम्ही खपल्यानंतर तुमचं जर कोणी अनमॅरिड भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांना नोकरी मिळते किंवा मग तुमच्या आई वडिलांना पेन्शन दिलं जातं. ठीक आहे, पेन्शन म्हणजे काय आहे की कोणीही कामाला येऊ नका, ह्यातला अर्धा पगार तुम्हाला घरपोच आम्ही देत राहू. जसं तिकडं पगार वाढन तसं सुद्धा तुम्हाला पेन्शन टाईप आम्ही देऊ. ओके, अपंगत्व आल्यास काय की समजा तुम्ही गाडीवरून चाललात, तुम्ही दोघे तलाठी होतात, एक ह्या गावाला एक त्या गावाला, एक मेला, एक जागला पण त्याचं तंगड तुटलं, कायमचं तुटलं, तुकडाच पाडला, तर ते कायमचं लग्न झालं किंवा एखाद्याचा हात तुटला म्हणजे कायमचं लग्न झालं, अपंगत्व आले, तर अशा वेळेस अशा केसमध्ये त्या व्यक्तीला वेगळी सुविधा दिली जाते कामाची. म्हणजे बाबा तू ऑफिसमध्ये काम कर, तुला आम्ही तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिसला ठेवतो कायमचं, तुझी काय बदली बिदली करत नाही, तुझ्या थोडी दया दाखवतो. अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं वागवलं जातं. त्यासोबत किरकोळ प्रवास भत्ता मिळतोय. तुम्हाला सध्या तरी कुठल्याही ते असतं ना दिवाळी बोनस जो बेस्ट मध्ये मिळतो, पुण्यामध्ये PMTत मिळतो,
गुगलमध्ये मिळतो, कुठल्याही मोठ्या मोठ्या कंपनीत मिळतो, तो इकडं काही मिळत नाही. तेवढं लक्षात ठेवायचं. फक्त जर दिवाळी 20 तारखेनंतर असं तर त्या महिन्याचा पगार तुम्हाला आधीच केला जातो दिवाळीच्या आधी. आलं लक्षात की बाबा आपल्याला कुठलाही बोनस वगैरे इकडे मिळणार नाही. ठीक आहे. आता बघा कामाचे स्वरूप काय आहे, पेन्शन मिळणार नाही, पेन्शन राहिले. पेन्शन जे आहे तर पेन्शन तुम्हाला मिळणार नाही, तेवढी गोष्ट लक्षात ठेवा. परंतु तुम्हाला पेन्शन फंड मिळतो, त्याला पीएफ म्हणतो आपण, तो तुमच्या पगारातून आधीच कट केला जातो. त्याच्यामध्ये शासन स्वतः काय टाकतं आणि नंतर रिटायरमेंटला तो तुम्हाला वन टाइम मिळत असतो. ठीक आहे. आता कामाचे स्वरूप काय आहे, तुम्ही तलाठी झालात, तलाठी झाल्यानंतर तुम्हाला 8-10 दिवस एखाद्या तलाठीच्या हाताखाली कामाला ठेवले की बाबा हे काय असतं, हे कसं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही जाताय, ते तुमच्याकडून काम करून घेते. त्यात काय असतं, वेगवेगळ्या नोंदी असतात जमिनीच्या, 7-12, 8 कोणीतरी जमीन घेतली, विकली किंवा त्याचं आधीचं काय रेकॉर्ड होतं, कसे कसे ते तुमचे गट पडलेले आहेत, कोणत्या गटामध्ये कोणाची शेती आहे, कसा नकाशा आहे, हे सगळं त्याच्या नोंदी तलाट्याकडे ठेवलं जातं. त्याच्या जे ऑफिस असतं त्या ऑफिसला एक वेगळं नाव असतं, त्याला सजा म्हणतात, तलाट्याच्या कार्यालयाला सजा असं म्हणतात. मग पंचनामे असतात, तुमच्याकडे गावामध्ये दुष्काळ पडलाय, खूप जास्त पाऊस आलाय, पिकं वाहून गेले, गारपीट झाली, तर त्याचे पंचनामे करायचे, भूकंप झाला त्याचे पंचनामे करायचे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा पंचनाम्याची गरज असते तेव्हा तलाठी असतो. एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तरी सुद्धा तलाट्याला तिथं बोलवलं जातं, तुमच्या पोलीस पाटलासोबत, इतर लोकांसोबत. शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, ते राबवण्याचं काम सुद्धा सगळ्यांना आहे. ज्या तलाट्याशी संबंधित आहेत, महसूल विभागाशी संबंधित आहेत, तेवढ्याच योजना. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन आहे किंवा पूर आलाय तर काय केलं जातं, तुम्हाला तिथं तलाट्याला पाठवलं जातं, तू इथंच थांबायचं, गावातच थांबायचं. मुळात नियम काय आहे, तलाठी ज्या गावात काम करतोय त्या गावातच त्यानं राहिलं पाहिजे. मग तलाट्याकडे जर 4 गावं असतील तर 4 गावापैकी कुठलंही एक गाव निवडायचं किंवा मोठं गाव निवडायचं, तिथं तुम्हाला राहणं आवश्यक आहे. नियमानुसार तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहणं अलाउड नाही. पण हे काय करतात, कोणाच तरी घर भाड्याने घेतात, तिथे 4 वस्तू नेऊन ठेवतात आणि तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला जे सोपं वाटत तिथे राहतात, अपडाऊन करतात आणि काही प्रॉब्लेम आला सांगतात ठीक आहे मी इथंच राहतोय पण आज गेलो होतो. आलं लक्षात, तो स्वतःच्या घरी कधीही नसतोय. आता बघा, आपत्ती व्यवस्थापनात त्याचं सगळं काम असते, किंवा धरण फुटलं किंवा दुष्काळ पडलाय, कुठं आग लागली तर तिथं कसं मॅनेजमेंट करायचं, लोकांना कसं खायला देतं हे बघायचं, कुठेतरी पूल तुटलाय फुटलाय जे काय असेल तर आपत्ती व्यवस्थापन सगळं काम त्याचं असते. इतर कामं असतात, इतर म्हणजे काय आहेत, वरिष्ठांनी कामं सांगितलीत की बाबा आज मुख्यमंत्र्याचा दौरा आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, मग मला काय आहे, माझ्याकडे फक्त 10-20 लोकांचा स्टाफ आहे, 50 लोकांचा स्टाफ आहे, पण मला तो पण पुरेसा नाही, पण तुम्ही ह्या 20 गावच्या तलाट्यांनी मला तिथं मदतीला यायचं. हे XYZ काम आहे, हा माणूस असं करेन, ह्याच्याकडे खाण्याची सोय, त्याच्याकडे दारू पिण्याची सोय, हा आईस्क्रीम आणेल, जे काय असेल ते सगळं काम यांना वाटून दिलं जातं. ते काम करावं लागतं. ते जरी कायदेशीर नसलं तरी आपल्याकडे कायदा किती चालतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. मुळात तलाठी स्वतः कायदा पाळत नाही, त्याच्यामुळे तो कोणाला लय पाळायला सांगणं अशातला भाग नाही. ठीक आहे, ही तुमची ओरिजिनल जाहिरात आहे. फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत. सॉरी, पूर्व परीक्षा आहे 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत, मुख्य परीक्षा आहे 27 डिसेंबरला. ओके, म्हणजे तुम्हाला 2च महिने मुख्य परीक्षेला मिळणार आहेत आणि फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट पर्यंत आहे. फॉर्मची जी शुल्क आहे ते 300-400 रुपये आहे. ओपनला वेगळं, कास्टला वेगळं. ही मॅच आहे, लागलं तर घ्या. मी स्वतः कुठलीही क्लास न लावता झालो होतो, परंतु मला हे सांगायचं की तुम्हाला गरज असेल तर लावा. एवढ्या कमी फी मध्ये 1000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य कोण शिकवतं ते पण लाईव्ह लेक्चर. मग कोणी शिकवत नाही तुम्ही पण थोडं डोकं लावा ना, की बाबा फी रिटर्न देणारा कुठला क्लास आहे, नाही. स्वतः सिलेक्ट झालेले कोण कोण लोक येतं, मुलाखती दिलेले नाहीत. मग जर एवढी सगळी सुविधा असताना जर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी बघताय तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत, न लावलेले चांगले. तुमचे अजून काही डाऊट असतील तर नक्की विचारा, परंतु अभ्यास करा. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नसंच आम्ही उपलब्ध करून देऊ किंवा MPSCच्या वेबसाईटवर सुद्धा आहेत आणि हे तुम्ही सोडवा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अरे खूप सोपे सोपे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील लोह खनिजांचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे, हे आपल्याला भूगोलात होतं 9वी-10वीलाच, की महाराष्ट्रामध्ये कोणकोणते खनिज आहेत, कोणता जिल्हा कुठल्या क्रमाने आहे. काही प्रश्न मोठे सोडून द्या ना. मी तुम्हाला काय सांगितलंय की प्रश्नामध्ये काय आहे, 100 प्रश्न आहेत. विषय जरी त्याचे 7 असले तरी त्याचे गट कसे आहेत माहिती का, हे बघा, एकदम सोपे, मध्यम, अवघड आणि ह्याच्याही पलीकडे एक आहे आउट ऑफ सिलेबस. आउट ऑफ काय आहे, सिलेबस आहे. ह्याच्यात सोपे म्हणजे काय, कोणालाही येतात. ठीक आहे, हे प्रश्न एक 15-20 असतात, हे कुठेतरी 20 ते 30 असतात, हे कुठेतरी
15-20 असतात आणि इथं सुद्धा 10 ते 12 प्रश्न असतात की हे आउट ऑफ सिलेबस असतात. हे प्रश्न आता हे एकदम मोजून नका बसू, 15 ते 20 म्हणला होता, मग 25 असू शकतात. अवघड पेपर आला म्हणजे काय, ह्यांची संख्या वाढते, ह्यांची संख्या वाढते, त्यालाच लोक अवघड पेपर आला म्हणतात. आणि सोपा पेपर आला म्हणजे काय, हे 20 आहेत ना, ह्याच्याऐवजी इथं 40 येतात, हे मध्यम आहेत ना, ह्याच्याऐवजी इथं 30 येतात, 40 येतात, 80 इथंच झाले आणि हे सगळे म्हणून 20 येतात. ह्याला आपण सोपा पेपर म्हणतोय, वेगळं काही नसतं. प्रत्येक परीक्षेला असंच असतं, सोपे, मध्यम, अवघड आणि आउट ऑफ सिलेबस हे कोणाला येत नसतात. इथं फक्त तुक्के मारायचे असतात. एक सवय ठेवायची की क्वेश्चन पेपर सोडवताना OMR शीटवरच सोडवायचे आहेत. आणि दुसरा विषय की OMR शीटवर सोडवताना सुद्धा वेळ लावून सोडवायची. 1 तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, परंतु 100 प्रश्न सोडवत असताना आपण 1 तासाचा वेळ लावायचाच नाही, आपण 55 मिनिटाचाच वेळ लावायचा, 50 मिनिटाचा लावायचा आणि OMR शीटवरच पेपर सोडवायचे, गोल करायचे. एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची. अभ्यास व्यवस्थित करायचा. काही अडचण आली तरी आम्ही आहोत. अजूनही तुम्हाला जर ह्या पदाबद्दल काही शंका कुशंका असतील तर त्या सुद्धा विचारा. त्याच्यासोबत अजून अनेक जण विचारतात की MSCIT लागतं का, तर काहींना म्हणजे MSCIT तसा काही नियम नाही, पण तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्षात MSCIT सर्टिफिकेट द्यायचे. टायपिंग लागत नाहीये. ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असं काही नाही, पण मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं. मग अनेक विद्यार्थी म्हणतील आम्ही 3rd इयरला आहेत, 2nd इयरला आहेत, आम्हाला काय करायचं. पण तुम्हाला पूर्व परीक्षेचा अनुभव प्रत्यक्ष येणार आहे फक्त 300 रुपयामध्ये. आलं लक्षात. मग 300 रुपयामध्ये तुम्हाला जर अनुभव येतोय पूर्व परीक्षेचा प्रत्यक्ष हॉलमध्ये जाऊन, तर खूप चांगला विषय आहे. फक्त फॉर्म पटपट भरून टाका, कारण तुम्हाला पुढच्या काळामध्ये फॉर्म भरायला अडचणी येणार आहेत, जवळ सेंटर मिळणार नाही, म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरायचे जेणेकरून आपलं सेंटर आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. अजून काही शंका असतील तर नक्की विचारायचे आहेत, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान होईल.